कर्नाटक डीजीपीचा अश्लील वर्तनाचा व्हिडिओ व्हायरल। गणवेशात डीजीपीचे महिलांशी आक्षेपार्ह वर्तन। डीजीपी रामचंद्र राव यांच्या व्हिडिओमुळे खळबळ। व्हायरल व्हिडिओमुळे कर्नाटक सरकार अडचणीत। हे दृश्य पाहून कोणाच्याही अंगात संताप उसळेल। पोलीस गणवेशात दिसणारे ही व्यक्ती कर्नाटक पोलीस दलातील आयजीपी डीजीपी रँकचे अधिकारी रामचंद्र राव आहेत। कार्यालयात कर्तव्यावर असतानाच महिलांशी अश्लील वर्तन करतानाचे कथित व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत। या व्हिडिओमुळे कर्नाटकभर तीव्र संताप व्यक्त केला जातोय। कायद्याचं रक्षण करणाऱ्या अधिकाऱ्याच्या कार्यालयातच असा प्रकार घडल्याचा आरोप होतोय। रामचंद्र राव यांनी कर्तव्यावर असतानाच महिलांशी आक्षेपार्ह वर्तन केल्याचा आरोप करण्यात येतोय। या प्रकरणाची कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनीही दखल घेत चौकशीचे आदेश दिलेत। या व्हिडिओमुळे रामचंद्र राव पुन्हा एकदा चर्चेत आले असून त्यांच्यावर कठोर कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे। कोण आहेत डीजीपी रामचंद्र राव? रामचंद्र राव हे 1993 बॅचचे कर्नाटक कॅडरचे IPS अधिकारी आहेत। 2014 मध्ये मैसूर बस दरोडा प्रकरणात त्यांच्यावर गंभीर आरोप झाले होते। केरळमधील एका ज्वेलर्सची बस लुटून 2,26 लाख रुपयांची चोरी केल्याचा आरोप त्यांच्यावर होता। या प्रकरणानंतर त्यांना निलंबित करण्यात आलं होतं। 2023 मध्ये कर्नाटक राज्य पोलीस गृहनिर्माण महामंडळात डीजीपी पदावर त्यांची पदोन्नती झाली। सोने तस्करी प्रकरणात अडकलेली अभिनेत्री रण्या राव ही त्यांची सावत्र मुलगी आहे। रण्या राव प्रकरणानंतर त्यांना अनिवार्य रजेवर पाठवण्यात आलं होतं। नंतर त्यांची नागरी हक्क अंमलबजावणी संचालनालयाच्या डीजीपी पदावर नियुक्ती झाली। रण्या राव प्रकरणानंतर रामचंद्र राव आधीच वादात होते। आता कार्यालयात महिलांशी अश्लील वर्तनाचे व्हिडिओ समोर आल्यानं ते पुन्हा चर्चेत आलेत। या प्रकरणात आता नेमकी काय कारवाई होते याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, पंकज राणे, मुंबई समाचार।